महावितरण कंपनीचा ढिसाळ कारभार, विद्युत वाहक उपकरणे बसवली गटारात। द्रोणागिरी नोड सेक्टर 12 येथील रहिवाशांना करण्यात येत असलेल्या विद्युत वाहक उपकरणे ही चक्क गटारात बसवण्याचा प्रताप महावितरण कंपनीच्या उपअभियंत्यांनी केला आहे। त्यामुळे पावसाळ्यात शॉर्ट सर्किटमुळे एखादी दुर्घटना घडून रहिवाशांच्या जीवितास धोका निर्माण झाला तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न रहिवाशांकडून विचारला जात आहे। महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे गुरुवार दिनांक 23 रोजी विद्युत वाहक तार पडून विंधणे ग्रामपंचायत हद्दीतील शेतकरी लहू भोईर यांच्या दुधाळ म्हैशीचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। या संदर्भात महावितरण कंपनीवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यातच द्रोणागिरी नोड येथील सेक्टर 12 मधील रहिवाशांना करण्यात येत असलेल्या विद्युत वाहक केबल विद्युत उपकरणे ही चक्क गटारात बसवण्यात चित्र समोर येत आहे। त्यामुळे पावसाळ्यात या ठिकाणी शॉर्ट सर्किटमुळे एखादी दुर्दैवी घटना घडून रहिवाशांच्या जीवितावर बेतली तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न रहिवाशांकडून सध्या विचारला जात आहे। विद्युत वाहक उपकरणे ही द्रोणागिरी नोड येथील सेक्टर 12 मधील गटारात टाकण्याचे काम महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी केले आहे। तरी रहिवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सदरची विद्युत वाहक केबल उपकरणे इतर सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यावी अशी मागणी केली आहे। दीपक भोईर, रहिवासी तथा संपर्क प्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, महामुंबईसह अनंत नारंगीकर, उरण।